पिठलं बनवलं बघा पटकन. आणि आपली घाई, मी आपली लाकडं इकडे उचलून ठेवली. हा बुरशा आंघोळ पण नाही केलेली, किचन जरा आवडते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बुधवारचा दिवस आहे आणि गुरुवारी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आणि गुरुवारी आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची वेळ आहे, 6 वाजले होते आणि उठल्या उठल्या इथे पडवी आहे ना आपली, मागची पडवी झाडून घेतली आणि त्याच्यानंतर चूल पेटवून आपल्या ऑर्डरच्या कामाची तयारी. म्हणजे एक आहे ना टाईम टेबल मी ठरवलं आहे आणि त्याच पद्धतीने सगळं जे ऑर्डरचं काम आहे ना माझं चालतं. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री मी 10 किलो कुळीत ना साफ करून ठेवले होते, भाजायचे बाकी होते आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला आता ते काम की नाही मी करायला सुरुवात केलेली आहे. 2 तासाने आला ह्या बोका. हां आता कुठं जायचं शर्यत लावायला? जायचं कुठं? माती बिती घालून या बघ गेला. शेरूला दुशिरा सोडली बघा कसा उड्या मारत गेला. तो पण आता काय लवकर येणार नाही. हा पण आलाय 1.5 तासाने. बस खाली बसा. चप्पल पण उलटी केली बाबाची. पाणी दिलं प्यायला तर पाणी पण पित नाही. चला कामाला आपल्या कधीच सुरुवात झाली 6 वाजता. जरा चप्पल साईडला करते. कोळीत भाजायचे होते बघा, काल भाजून नाही, काल साफ करून ठेवले, पण ते साफ करेपर्यंत खूप लेट झालं. त्याच्यामुळे आता सकाळी लवकर उठून भाजलेले आहेत, थंड करायला ठेवले जातात पसरवून. थंड व्हायला 2 तास तरी जातील. इथे आता चूल पेटते, तर आता बागाच्या रुचं म्हटलं जेवणाचं बघते आणि मग आमचा नाश्ता जरा बसते आता पहिला आधी. तर आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसभराची कामं तुम्हाला सांगते. पूर्ण दिवस आज ना आमच्याकडे बिझी होता. जास्त करून ऑर्डरचं काम पूर्ण करायचं होतं, म्हणजे पॅकिंग, एकीकडे पिठं तयार करायची, हे सगळं आजचं मुख्य काम होतं. घरातली कामं ती काय आपली रोजचीच आहेत, ती काही संपणारी नसतात, त्याच्या जोडीला ही सुद्धा कामं आहेत. तर इथे मी सगळ्यात आधी काय केलं, नाचणीचं पीठ आहे ना, म्हणजे नाचणी आहे ती चक्कीमध्ये दळायला लावली होती आणि त्याच्यानंतर इथे आता भाकऱ्या करायला सुरुवात केली. म्हणजे कितीही काम केलं तरी बघा भूक लागते आणि इतकं काम केल्यानंतर ताकदसुद्धा पाहिजे आणि त्याच्यामुळे खाणं पिणं अगोदर असतं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असतात. पीठ वड्याचं आदल्या दिवशी दळून ठेवलं होतं आणि आता सकाळपर्यंत चांगलं असं गार झालं होतं. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना सांगितलं की तुम्ही जरा पॅकिंगचं हे बघा म्हणून पिठाचं, वड्यांच्या पिठाचं. अंदाजे काहीतरी 8 का 9 किलो वड्यांचं पीठ आहे ना पॅकिंग करायचं होतं आणि त्याच्यामुळेच कुणालच्या बाबांनी मग वड्यांचं पीठ आहे ते पॅकिंग करायला सुरुवात केली. कुणालला आज वेळ नव्हता, त्याचं ऑफिसचं कामसुद्धा भरपूर आहे. तो मला म्हणाला की आई संध्याकाळच्या वेळेस आपण हे म्हणजे ऑर्डरचं जे पॅकिंगचं काम आहे ना ते करूया म्हणून. तर इथे मी आता पटकन नाश्त्याची तयारी, म्हणजे म्हटलं भाजी भाकरी बनवली तर बरं पडेल. दुपारी जरी वेळ नाही मिळाला जेवणासाठी तरी पण चालून जातं, थोडासा उशिरा नाश्ता केला की. आणि काय झालं आहे की आता गरमी बघा वाढलेली आहे, त्याच्यामुळे खाण्यापिण्याची इच्छा अशी म्हणजे खाण्याची इच्छा होत नाही, असं थंड काही प्यावंसं वाटतं. त्याच्यामुळे दही, दूध, ताक म्हणजे थंड सगळं हे सध्या आमचं चाललेलं आहे. जेवण म्हणजे मी सांगेन की एक प्रकारे स्किप करायचं चाललेलं असतं. दुपारच्या वेळेस शक्यतो खाणं की नाही आमचं कमी झालेलं आहे. तर इथे वाघ्या बघा असा बसलेला आहे, त्याला बांधून ठेवलं होतं. शेरू गेला होता खेळायला, त्याचा काय पत्ताच नव्हता आणि 1-1.5 तासानंतर तो आला. काय ते बाहेर तर घेऊन येतं ना. चला आता आम्ही सगळेजण नाश्ता करतोय, थोडासा उशीरच झाला आहे. पिठलं बनवलं बघा पटकन आणि नाचणीची भाकरी. आणि आता जरा हे गरम आहे, जरा हल्लो माझा हात भाजेल. केळीच्या पानावर घेऊन खातोय. खूप उशीर झाला आहे आम्हाला नाश्ता करायला, 11:30 झाले. वाघ्या शेरू खाऊन झालेले आहेत कधीच, झोपलेत ते दोघं. आता पॅकिंग तर चाललं होतं ना आमचं, त्याच्यामुळे जरा लेट झालं आहे. चण्याच्या पिठाचं पिठलं केलं या. ठीक आहे, भाकरी कशात देऊ? ह्या पानावर ठेवू? कुणाला कुठं राहिला? मला तिखटपणा खारटपणाला आंबट झाला. खरोखर तिखट झाले बट खाऊन आंबट काय झालं? आंबट तर काय नाही टाकलं आतमध्ये. विचारलं तिखट झालं की खारट झालं, म्हणून म्हटलं आंबट झालं. हे बघा नाचणीची भाकरी आणि पिठलं. गरम आहे पिठलं एकदम. ठेचा बनवायचा होता म्हणजे चटणी, पण लेट झालं, म्हटलं राहू दे उद्याला खाऊया. भाकरीवर चांगली लागली.
बरोबर तर आहे. बरं आहे. काय असं आहे आज काय दिवसभरात तुमच्याशी बोलायलाच नाही मिळालं, कारण चक्की आपली ना सकाळपासून चालू होती त्याच्यामुळे. आणि आता एक झोप काढल्यानंतर घरातल्या कामाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. कपडे टाकलेत मशीनमध्ये आणि चुलीच्या इथं सगळं ना मी साफ करून घेतलं आता. आणि आपलं जे पाणी गरम करायचं भांडं आहे ते घासायला सुरुवात केली आहे. ते बघा तिथे पडले खाली. ते फोन आला होता ना त्याच्यामुळे मी जरा उठली मग. आणि वारा इतका छान वारा सुटला आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय. चला आज पण भांडी मी इथेच घासली. बरं वाटतं इथे जरा बसून घासली ना भांडी. गरम होत नाही, विशेष म्हणजे गरम होत नाही. नाहीतर किचनमध्ये उभं राहून भांडी घासायला इतका कंटाळा येतो आणि गरमी जाम होतं त्याच्यामुळे. इथे म्हणजे काय होतं की भांडी बाहेर आणून ठेवावी लागतात, पण ठीक आहे म्हटलं, बसून काम पण होतं आणि वारा पण छान असतो त्याच्यामुळे गरमी जाणवत नाही. आता हे सगळं झालं ना की मी जाते पुन्हा किचनमध्ये. थोडंसं मला जरा किचन आवरायचं म्हणजे जरा थोडंसं अस्ताव्यस्त झालं ना किचन, तर जरा म्हटलं व्यवस्थित करून घेते. आधी मला हे करून घेते आणि त्याच्यानंतर आणि मग थोड्या वेळाने कोळीत भरडायचे. सकाळी जे भाजून ठेवलेत ना पूर्णपणे गार झालेले आहेत, मस्त गार झालेले आहेत. नाचणीचं पीठसुद्धा दळून झालेलं आहे, ते संध्याकाळी पॅकिंग करायचं आहे. म्हणजे आमचा विचार आहे की आज अर्ध पॅकिंग होईल आणि उद्या सकाळी पूर्ण होऊन जाईल पॅकिंग. आणि त्याच्यानंतर मग अर्ध कुरिअर झालं आहे पॅकिंग, म्हणजे पार्सल हे करून. अर्ध बाकी आहे, ते 1-2 दिवसामध्ये सगळ्यांकडे पोचून जाईल. म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पार्सल पोचवायचं आहे. बाकी ते मस्त वारा छान येतोय. चला हे थोडंसं बाकी आहे ते करून घेते. भांडं इतकं ते काळं झालं होतं ना, पाणी गरम करायचं. आता मी भांडं कसं होतं लक्षात गेलं तर म्हटलं चला ते पण घासून घेते, म्हणजे कामात काम ते होऊन जाईल. चला इथेच आता थांबते, फोन इथेच लावते. तुमच्या सर्वांच्या मला खूप कमेंट्स येतात की ताई तू किती काम करते, तुझ्या तब्येतीची काळजी घे. खरी गोष्ट आहे, माझा पूर्ण दिवस माझ्या की नाही कामात जातो आहे. म्हणजे याच्या आधी पण भरपूर कामं होतीच आणि आता हे जे मसाल्याचं चालू केलं आहे त्याच्यामुळे अजून कामाचा लोड की नाही वाढलेला आहे. पण ते पण गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी बोलतात ना आपला आर्थिक भार जो हलका व्हायला पाहिजे आणि गरज आहे, त्याच्यामुळेच इतकी मेहनत करायची. आपलं घर, आपलं संसार, म्हणजे रोजचं जे बघा दैनंदिन जीवन आहे ना ते आपलं सुरळीत जाण्यासाठी आता इतकी मेहनत करावीच लागते. ठीक आहे म्हटलं, घर बसल्या बघा आपलं काम होतं, त्याच्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही, काही नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, 4 पैसे मिळतात आपल्याला घर बसल्या आणि आपलं घर वगैरे व्यवस्थित चालतं आहे. आणि त्याच्यामुळेच इतके कष्ट की नाही आपण करायचे. थोडं जरा ताण होतो आहे कामाचा, पण काही नाही, थोडा वेळ आराम करायचा आणि मग पुन्हा कामाला लागायचं. आज की नाही माझं असंच झालं. म्हणजे सकाळी सगळं काम आटपलं मी, म्हणजे एक 11-11:30 दरम्यान सगळं आवरून झाल्यानंतर मला ना एकदम असं खूप तब्येत माझी लो वाटत होती. त्याच्यामुळे जवळजवळ 1 ते 1.5 तास मी झोपली. सगळं काम साईडला ठेवलं, म्हणजे दुपारी उठल्यानंतर बघेन मी. 1-1.5 तास म्हणजे झोप काढली आणि त्याच्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आता बघा मी तुमच्याशी बोलत होती ना, त्याच्या आधी थोडीशी तब्येत माझी बिघडली होती आणि आत्ता मला इतकं छान वाटत होतं. पुन्हा बघा काम करण्याची एनर्जी मला आलेली आहे. पण सध्या खूप गरज आहे, त्याच्यामुळेच इतकं कामाचं ताण येणं, म्हणजे करायचं काम आपल्या घरासाठी करायचं असं मी ठरवलं आहे. आणि काम करताना कुठे पण मागं म्हणजे हटायचं नाही. कितीही ताण पडला, कितीही कष्ट पडले तरी करायचे आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी. कधी आता बेलगावीला पाऊस पडला नाही. भरपूर पाऊस पडला. तर उद्या सगळीकडे पाऊस आपल्याकडे. मी आपले कुणालच्या बारा सांगते, हा पत्रा उचला, म्हणजे एक पत्रा बघा आपला उरलेला आहे ना, आणि ती नेट आणि तो प्लास्टिक पण पडलेला आहे. म्हटलं ह्या घरात जाऊन ठेवूया आपण, नाही तर पत्रा तुटेल. तर ते म्हणतात की राहू दे, म्हणजे पत्रा ठेवायचा आतमध्ये, पुढे मागे कधीतरी आपल्याला उपयोगी पडेल. प्लास्टिक म्हणतात राहू दे. हा बघा तो लाकडांवरती टाकायला लागेल, कारण बोलतात पाऊस पडणार आहे. त्याशी पण सांगितलं पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार आहे. पाऊस तर काय पडला नाही. हां, आणि माझी आपली घाई, मी आपली लाकडं इकडे उचलून ठेवली, त्या रूममध्ये ठेवली थोडीशी. परत मसाला पण लवकर लवकर तयार करून घेतला. उद्या पडणार आहे का, असा खरोखर पडणार आहे? हां, मग गरमी वाढेल ना परत. मग सगळीकडेच पाऊस पडतो, वाढली काही गरमी इसामाच्या बाहेर वाढली म्हणून पाऊस पडतो. चल मी आता जरा बरं वाटतं, आज मला खूप छान वाटलं. ते चालले आता झाडांना पाणी घालायला जातात. वाघ्या आणि शेरू यांना आता खायला देते. त्यांचं टायमिंग थोडंसं चेंज केलं ना मी आता जेवणाचं. सकाळी पोटभर खाल्लेलं आहे आणि आता वाजलेत किती, 4-4:15 झालेत. तर दोघांना देते आता. आणि मध्ये दोघांना पण बांधून ठेवलेलं आहे, कारण रिक्स नको. हा बघा बोका,
मी तिथे बसले होते ना एडिटिंग करायला, तर तो तिथे माझ्या बाजूला येऊन बसला. आणि हा बघा, हा बारका बघा बेडच्या खाली झोपलेला आहे. आता त्यांना खायला येते आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा काहीतरी खाऊन घेतो, कारण आम्ही आज जेवलेलो नाही आहेत कोणीच. सकाळी नाश्ता करायलाच खूप लेट झालं. किती 11:30 12च्या दरम्यान आम्ही नाश्ता केला, त्याच्यामुळे जेवण स्किप. आणि आता भूक लागले, मुलांचं ऑफिस चालू आहे. तर म्हटलं दूध वगैरे आहे घरात ना, तर कॉफी वगैरे असं काहीतरी बनवूया, कोल्ड कॉफी वगैरे, आणि म्हटलं पिऊया असं. पहिला आधी वाघ्याशेवळ यांना देते, त्याच्यानंतर मला पोळीत भरडायचे. इतका कामाचा ताण झालेला आहे, इतका कामाचा ताण झालेला आहे. आता ना ही ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर मी 2 दिवस विश्रांती घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपली 5वी बॅच आहे ना, ती सुरू होईल. 5व्या बॅचचं सगळं सामान वगैरे पण खरेदी करायचं आहे. आता बघूया कुठे खरेदी करायला जायचं. इथे म्हणजे आमचा विचार आहे वैभववाडीला जायचा विचार आहे. बघूया, अजून काय ठरवलं नाही आहे, पण गेले तर तुमच्याशी शेअर करणं थोडंफार. चला जाऊया, पटकन ह्याला देते खायला, कारण पुढची कामं पण आपली करायचीत. उद्याला आहे पाडवा, त्याच्यामुळे पाडव्याची पण तयारी करायची. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी जातो काय माहीत नाही मला, पण ॲडव्हान्समध्ये म्हणजे आधीच तुम्हाला मी शुभेच्छा देते गुढीपाडव्याच्या. तर नवीन वर्षाचा म्हणजे आपला मराठी माणसाचा नवीन वर्ष गुढीपाडवा, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा पाडवा जाणार आहे कामामध्ये, कारण तुमची ऑर्डर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे, कारण लेट नको व्हायला. हां, बुरशा आंघोळ पण नाही केलेली, बुरशा. हे बघा, आता कॉफी पियाचं काम चाललं आहे, कारण जेवलेलं नाही ना दुपारी. म्हणजे दही भात होतं तरी पण खायचं नाही आमच्याकडे. त्याला म्हटलं थंड तरी काहीतरी पी, तर कॉफी बनवते. बाबासाठी पण बनवायचे. हे बघा दूध आता काढून, नाही बाबाला बोला थोड्या वेळाने, कारण ते आता चहा प्यायलो ना आम्ही, तर थोड्या वेळाने बनवून पिणार. हे दूध आहे ना फ्रीजमध्ये जाऊ दे, कुणा गार होऊ दे. चला आता आपलं काम बाकी आहे. इथे मला तर मिक्सर लावायचं. झालं तुझं? पटकन कर चल. किती भडक बनवले बघ, कलर बघ किती डार्क आलाय. कडू होईल, कडू. मी भाकरी खात होती, माझी भाकरी पण इथेच राहिली. ते वाघ्याशेवला दिलं ना खायला, ते बघा दोघंजण तुम्हाला दाखवते. तो का बोका, झालं खाऊन? झोपा आता, आता रात्री. तर आता इथे किचन बघा मी आवरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधी कुळीत जे भरडायचे होते ना ते भरडून घेतले. आणि कुळीत भरडायला मला जवळजवळ पाऊण तास ते 1 तासानं गेलेलं आहे, कारण प्रमाण बघा जास्त होतं, म्हणजे 10 किलो कुळीत होते. आणि ते करून झालं. त्याच्यानंतर आता किचनमध्ये जागा करायची होती, म्हणजे जागा तर करायची होतीच, आणि प्लस किचन आपलं जे अस्ताव्यस्त झालेलं आहे त्याच्यामुळे ते थोडं साफ पण करायचं होतं. आणि जे काही पार्सल आहे, म्हणजे तुमची बघा सगळ्यांची ऑर्डर आता तयार, म्हणजे पिठं मसाले सगळं तयार झालेलं आहे. आणि ते ठेवण्यासाठी पण किचनमध्ये मला जागा करायची होती, कारण आम्ही बाहेर पडवीमध्ये वगैरे ते ठेवत नाही. जे काही तुमचं पार्सलचं सामान आहे ना तयार केलेलं, सगळं काही किचनमध्ये ठेवलं जातं. आणि त्याच्यासाठीच मला आता ही जी समोर बघा तुम्हाला लादी दिसते ना, ती रिकामी करून घ्यायची होती. त्याच्यामुळे जे काही एक्स्ट्राचं सगळं सामान होतं त्या लादीवरचं मी काढून घेतलं. लादी साफ करून स्वच्छ अशी पुसून घेतली. आणि त्याच्यानंतर पिठं मसाले जे काही तयार केलेलं होतं ना, ते सगळे एका म्हणजे टपमध्ये किंवा मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या त्याच्यामध्ये भरलं. आणि सगळे जे पदार्थ आहेत ना ते हे वरती लादीवरती मी ठेवले. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते खालच्या साईडला बघा आहे ना सगळं सामान, ते सगळं काढून ते साफ करून घेतलं. तिथे पण थोडीशी जागा करून घेतली. एक्स्ट्राचं जे सामान होतं ना ते सगळं बाहेर काढून ठेवलं. आता काय झालं बघा, आपण आता मसाल्याचं करतो ना आणि पिठा वगैरे, त्याच्यामुळे सगळं मटेरियल आपल्याला आणून ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळेच म्हणजे आता बघा जागा तर लागणारच ना. आणि त्याच पद्धतीने सगळं चाललं आहे की सामान ठेवण्यासाठी आपल्याला जागा करायची. तर एक्स्ट्राचं जे सामान म्हणजे नको ती भांडी होती ना ती सगळी मी काढून साईडला करून ठेवली. तिकडचं साफ झालं. आणि त्याच्यानंतर आता किचनचा खालचा ओटा आहे ना तो पण मी साफ करायला इथे सुरुवात केली. जे काही एक्स्ट्रा भांडी होती, प्लास्टिकचे डबे वगैरे बघा असतात ना, ते सगळे मी साईडला काढून म्हणजे फेकून दिले अक्षरशः. आणि त्याच्यानंतर पुसून वगैरे काढलं. आणि सामान कसं व्यवस्थित सगळं लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्यापैकी सामान राहिलं किचनमध्येच, म्हणजे किचनच्या ओट्याच्या खाली पण. आणि समोर आपला बघा माठ ठेवलेला आहे ना, तिथे पण भरपूर असं सामान सगळं राहिलं. म्हणजे मसाल्याचे पाकिटं वगैरे आणि
पिठं वगैरे सगळं व्यवस्थित राहिलं. आणि जे काही गरम सामान वगैरे असतं ना ते मी बाहेरच्या पडवीमध्ये ठेवते, व्यवस्थित पॅक करून ठेवते. त्याच्यामुळे फारशी काय अशी चिंता नाही म्हणजे नव्हतीच मला. पण तुमचं जे कुरिअर करायचं ना ते सामान मात्र मी बाहेर नाही ठेवलं. ते म्हणजे मला रिस्क नको होती. नाही म्हटलं ते सामान आपण किचनमध्येच ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही, असं सगळं आहे. तर आता हे मला किचन आवरायला साधारण 2 तास गेलेले आहेत. आता फारसं काही तुमच्याशी शेअर करता आलं नाही, कारण पुढे जाऊन कामाचा अजून पण म्हणजे व्याप होताच कामाचा. त्याच्यामुळे आता थोडक्यात तुमच्याशी शेअर केलं आहे. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर जर म्हणजे कोणी नवीन असाल चॅनलवरती तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओ आपले रोज रात्री 10 वाजता येतात, पण हल्ली काय होते की कामाच्या व्यापामुळे थोडं जरा टायमिंग आपला मागं होतं आहे. पण शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या म्हणजे चॅनलवरती येतो, लाँग व्हिडिओसुद्धा येतो, 9 वाजता येतो लाँग व्हिडिओ. त्याच्यामुळे सगळ्यांनी बघा आणि कसे वाटतात ते पण सांगा. आणि ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी ऑर्डर करा. तर चला, बाय बाय सगळ्यांना.